पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। प्रकाश दबडे या वयोवृद्ध व्यक्तीस बेदम मारहाण, पोलिसांचा किरकोळ गुन्हा नोंद करून आरोपीस वाचवण्याचा प्रयत्न। दिनांक 3 जून 2025 रोजी वडगाव पोलीस ठाण्यासमोर निषेध आंदोलन करणार, शिवाजीराव आवळे यांचा पत्रकार परिषदेत इशारा। कर्तव्यात कसूर करणाऱ्या तपासी अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल कुमार पोद्दार यांना सेवेतून बडतर्फ करून त्यांची खातेनिहाय चौकशी करावी, अन्यथा मंगळवार दिनांक 3 जून 2025 रोजी वडगाव पोलीस ठाण्यासमोर तीव्र निषेध आंदोलन करणार असल्याचा इशारा बंडखोर सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांनी पेठ वडगाव येथील पक्षाच्या मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिला। यावेळी बोलताना आवळे पुढे म्हणाले की वाठारतर्फे वडगाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील मातंग समाजातील प्रकाश श्रीपती दबडे यांना बेदम मारहाण करणाऱ्या दोघांवर योग्य त्या कलमाअंतर्गत वडगाव पोलीस स्टेशनचे तपासी अंमलदार श्री कुमार पोद्दार यांनी कारवाई करायला हवी होती, मात्र तसे झाले नाही। उलट आरोपीला सहकार्य होईल या उद्देशाने किरकोळ कलमे लावून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला। 10 दिवसापासून कर्तव्यात कसूर केली नाही, त्यामुळे सदर घटनेचा निषेध करण्यासाठी व पोद्दार यांना निलंबित करण्यासाठी मंगळवार दिनांक 3 जून 2025 रोजी वडगाव पोलीस ठाण्यासमोर तीव्र निषेध आंदोलन करणार असल्याचा इशारा बंडखोर सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांनी पेठ वडगाव येथील पक्षाच्या मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिला। यावेळी बोलताना शिवाजीराव आवळे पुढे म्हणाले की वाठारतर्फे वडगाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील मातंग समाजातील प्रकाश श्रीपती दबडे वय वर्ष 60 हे आपला चरितार्थ चालवण्यासाठी वाठारमधीलच एका देशी दारू दुकानात ग्लास पुसण्याचे आणि पाणी भरण्याचे काम करीत होते। असे असताना मंगळवार दिनांक 13/5/2025 रोजी दुपारी 4 ते 4:15 वाजण्याच्या दरम्यान सदर दारू दुकानात साफसफाई करीत असताना मद्यपीला थोडेसे बाजूला हो असे सांगितल्याचा राग येऊन एक अनोळखी मद्यपी व सोडवण्यास आलेला मॅनेजर मिलिंद घोलप याने बाहेर नेऊन असे या दोघांनी मिळून श्री प्रकाश श्रीपती दबडे यांना बेदम मारहाण केली, ज्यामध्ये त्यांच्या डाव्या पायाचे व हाताचे हाड 2 ठिकाणी फ्रॅक्चर झाले आहे। अशी परिस्थिती असताना तपासी अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री कुमार पोद्दार यांनी आरोपींना सहकार्य होईल अशी भूमिका घेत फिर्यादीवरच अन्याय केला आहे। गुन्हा घडलेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असणाऱ्या ज्या फायबरच्या काठीने मारहाण केली आहे ती काठी पंचनाम्यामध्ये जप्त केलेली आहे। मॅनेजरने देखील मला मारहाण केली आहे असे प्रकाश दबडे यांनी पोलीस कॉन्स्टेबल यांना सांगितले असताना व तशी फिर्यादमध्ये नोंद असताना देखील आमच्या कार्यकर्त्यांना फिर्यादी काय सांगतोय त्याला काय कळतंय अशी भाषा कुमार पोद्दार यांनी वापरली आहे। तसेच सदर गुन्हा घडल्यापासून मॅनेजर अथवा अन्य आरोपी यांना अटक करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत। सदर गुन्हा घडल्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज हे पूर्णपणे न काढता फक्त 51 सेकंदाचा एक व दुसरा 1 मिनिट 39 सेकंदाचा असे 2च फुटेज जे आतील बाजूचे आहेत जे पोद्दार यांच्या सोयीचे आहेत तेच ते दाखवित आहेत, पण बाहेरील व आतील फुटेज बघायचे आहेत अशी मागणी आमच्या कार्यकर्त्यांनी केली। तेव्हा मला दुसरे काही काम नाही का, तुम्हाला गरज असेल तर तुम्ही बघा जावा अशी भाषा कुमार पोद्दार यांनी केली आहे। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या रिपोर्टनुसार कलम वाढवले जाऊ शकते तो हॉस्पिटलचा रिपोर्ट येण्यासाठी 10 ते 12 दिवस लागतात असे सांगितले। वास्तविक आम्ही मंगळवार दिनांक 27 मे 2025 रोजी 4 वाजता कोल्हापूर येथील डॉक्टरांकडून माहिती घेतली असता अद्याप आमच्याकडे मागणी अर्ज आला नाही। सदर रिपोर्टची पोलिसांनी मागणी केल्यास आम्ही लगेच तो देतो, जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी देतो असे CPRच्या संबंधितांनी सांगितले आहे। मात्र कुमार पोद्दार कार्यकर्त्यांना खोटी व दिशाभूल करणारी माहिती देत आहेत व गेल्या 10 दिवसांपासून वाढीव कलम वाढवण्यास टाळाटाळ करीत आहेत। त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी तपासी अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल कुमार पोद्दार यांच्याकडील सदर तपास काढून घेऊन त्यांना तातडीतून सेवेतून निलंबित करावे व त्यांची खातेनिहाय चौकशी करावी अशी मागणी करीत आहोत। अन्यथा मंगळवार दिनांक 3 जून 2025 रोजी बंडखोर सेना पक्षाच्या वतीने वडगाव पोलीस ठाण्यासमोर निषेध आंदोलन करणार असल्याचे आवळे यांनी सांगितले। यावेळी सदर पत्रकार परिषदेस मारहाण झालेल्या व्यक्तीची पत्नी कमल दबडे, मुलगी राणी शशिकांत कांबळे, जावई सचिन कांबळे, विद्या सावंत, विजय लोखंडे, सुरेश आवळे, अभिषेक भंडारे, राहुल देडे, अजय साळवे, अनोश खुडे उपस्थित होते। प्रतिनिधी राजेंद्र समुद्रे। 39 सेकंदाचं एक आणि दुसरं 40 सेकंदाचं असे 2 सीसीटीव्ही फुटेज काढले
मी गेल्या 10 दिवसापासून या विषयात नव्हतो, पण आमचे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी गेले होते. त्यांनी कुमार पोद्दार यांना प्रश्न विचारला की हे सीसीटीव्ही फुटेज न देता आम्हाला मारहाणीच्या अगोदर 1 तासाचं आणि मारहाणीच्या नंतर 1 तासाचं असं 2 तासाचं फुटेज काढा आणि ते बघून मग तुम्ही गुन्हा नोंदवा, अशी मागणी केली असताना मला तेवढा वेळ नाही, ते काम माझं नाही, ते तुम्ही जाऊन घ्या जावा आणि तुम्हीच ते बघा जावा, अशा पद्धतीचं बेफिकीर उत्तर कुमार पोद्दार यांनी दिलेलं आहे. दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीचा रिपोर्ट सीपीआरला द्यावा लागतो ते दिल्या सीपीआरचे डॉक्टर ज्या पद्धतीने लगेच नेमकी इंजुरी किती आहे त्याचा रिपोर्ट देतात, अशा पद्धतीचं पत्र देखील द्यायला त्यांनी 10 दिवस लावले. एकूणच आमचा संशय असा आहे की फिर्यादीला सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून, हे प्रकरण काढण्याच्या दृष्टिकोनातून जे कोण पोद्दार आहेत त्यांनी हे प्रकरण तशा पद्धतीने हाताळले, म्हणजे कर्तव्यात कसूर केलेली आहे असा आमचा आरोप आहे. अगदी गोरगरीब कुटुंबाला न्याय देण्यामध्ये पोलीस अपयशी ठरलेले आहेत. त्यामुळे कुमार पोद्दार यांना तातडीनं निलंबित करण्यात यावं, त्यांच्याकडे असणारा तपास काढून घेण्यात यावा आणि त्या 2 आरोपींना तातडीनं अटक करावी, या मागणीसाठी वडगाव पोलीस ठाण्यासमोर आम्ही बंडखोर सेना पक्षाच्या वतीनं 3 तारखेला 3 जून रोजी तीव्र निषेध आंदोलन करणार आहोत. जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.